सो हॅलो एव्हरीवन, आज आपण आपला तिसरा एक्सपेरिमेंट बघतोय. ठीक आहे. तर आधी काय होतं की आपला जो आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म जे करत होतो त्यामध्ये आपण काय करत होतो की लेआउट मॅनेजर मध्ये आपण स्पेसिफाय करत होतो. तर तिसरा एक्सपेरिमेंट जो आहे इट्स write a program to design a simple calculator using the grid layout. So before starting with the grid layout, I just like to introduce what is the actual meaning of layout manager. So layout manager मध्ये आपण काय करतो, जे आपले कंट्रोल्स आहेत ते आपण अरेंज करत असतो. ओके. तर फॉर एक्झाम्पल आपण सिंपल प्रोग्राम बघूया सुरुवातीला. असा आपला एक सिंपल प्रोग्राम बघतोय आपण. ठीक आहे. ज्यामध्ये आपण आपल्या ज्या काही व्हॅल्यू आहेत, ओके, आपले जे कंट्रोल्स आहेत ते आपण काय करतो, पब्लिक इनिट पब्लिक वॉइड इनिट फंक्शन मध्ये टाकून देतो. बरोबर. तर नंतर आपण हे काय करतो, सेव्ह करून घेतो. सेव्ह ॲज आपल्याचं नंबर काय आहे, आपल्या प्रोग्रामचं नाव अशा पद्धतीने आपण काय करतो की सिंपल प्रोग्राम करतोय सुरुवातीला. ठीक आहे. तर हा जो प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करतो, हे करत असताना एक गोष्ट लक्षात येते की आपल्या इथं जे बटन्स आहेत ते असं वन बाय वन पुटअप करतात. जसं आपण समजा आता इथं 3 बटन घेतले, B1 B2 B3, एका पुढे एक पुढे पडत चालले. समजा आता हेच काय केलं, आपण आणखीन एक बटन समजा ऍड केलं. कंपाईल करणं आपण काम चेंजेस केले. ठीक आहे. इथं बघितलं तर पुढं आणखीन असं पुढं पडत जाते. पण समजा आपल्याला एखादं स्पेसिफिक अरेंजमेंट जर करायची असेल तर त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल की आपण आपला जो लेआउट मॅनेजर आहे तो सेट करून घ्यावा लागेल. आता आपला जो डिफॉल्ट लेआउट मॅनेजर आहे तो म्हणजे आपला फ्लो लेआउट मॅनेजर. ओके. सो फ्लो लेआउट मॅनेजर आणि याच्यामध्ये आपल्याला समजता आलं पाहिजे. तर आपला जो मॅन्युअल मध्ये प्रोग्राम दिलाय ग्रीड लेआउट, सो ग्रीड लेआउट म्हणजे काय, आपल्याला रो वाईज आणि कॉलम वाईज आपल्याला जे कंट्रोल्स आहेत ते ऍड करत जायचं आहे. ठीक आहे. सो इन शॉर्ट काय आहे की आपण इथं टॅब्लो फॉर्मॅट मध्ये आपले सगळे कंट्रोल्स ठेवत जातो. ठीक आहे. आता व्हेरी सिंपल प्रोग्राम काय दिलाय, ऍक्टिव्हिटी काय सांगितलंय की राईट अ प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट द ग्रीड ऑफ 5x5. ठीक आहे. सो 5x5 म्हणजे इथं काय होणार की आपल्याला 25 कंट्रोल्स ऍड करावे लागणार. ओके. त्याच्या आपण काय करूया, 3x3 चा मॅट्रिक्स करूया. ठीक आहे. 3x3 मॅट्रिक्स करत असताना आपण काळजी घ्यायची आहे की आपण लेआउट मॅनेजर सेट करतोय का नाही. ठीक आहे. कारण आपल्याला जो प्रोग्राम करायचा आहे तो युजिंग ग्रीड लेआउट करायचा आहे. ठीक आहे. सो आपण सेम प्रोग्राम बघतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, ऑलरेडी मी 3x3 म्हणजे 9 बटन्स तिथे यायला पाहिजेत. ठीक आहे. आता हे 9 बटन्स जे आहेत ते आपण इथं घेतले आहेत, काय प्रॉब्लेम नाहीये. आता आपण काय करायचं, हे एक्झिक्यूट करून बघायचं प्रोग्राम.
इथे काय बघा, एका पुढे असे 9 बटन आपल्याला दिसलेले आहेत. पण इथं प्रॉब्लेम काय आहे की आपल्याला ग्रीड करायचा आहे. ग्रीड म्हणजे टॅब्लो फॉर्ममध्ये डेटा ठेवायचा आहे. सो त्यासाठी सिंटॅक्स जो आहे तो आपला इथं आपल्याला काय करायला लागणार की ग्रीड लेआउट समजा GL इक्वल टू न्यू ग्रीड लेआउट. थ्री कॉमा 3. ठीक आहे. आणखीन एक सेगमेंट असतं पुढचं, दॅट इज सेट लेआउट GL. ठीक आहे. सो इथे काय होईल, आपला प्रोग्रामचा जो आउटपुट असेल तो वेगळा असेल. स्पेलिंग चुकलं इथं आपल्याला. इथं बघितलं तर आपण दिसत आपल्या समोर दिसतं इथं की B1 B2 B3 अप टू B9 आपल्याला इथं टोटली सगळे जे आपल्याला बटन्स आहेत, आपले जे काही एकूण बटन्स आहेत 9, ते एका पुढे न दिसता आपल्याला टॅब्लो फॉर्मॅट मध्ये दिसतात. कारण आपण इथं मॅट्रिक्स जो अरेंज करतो तो 3x3 चा आहे. ओके. अशा पद्धतीने सिंपल प्रोग्राम आपला असेल. आता आपला जो मेन एम आहे तो काय आहे की आपल्याला कॅल्क्युलेटर दाखवायचा आहे. ओके. सो इथं फक्त काय होणार की जो टायटल आहेत, ठीक आहे, जे काय आपले टायटल्स आहेत त्याला आपल्याला 0 to 9 आपल्याला फक्त डिस्प्ले करायचा आहे. तो सेम प्रोग्राम आपण काय करणार आहोत की युजिंग सेम प्रोग्राम आपण सेव्ह करायचा आहे. ओके. सो इथं फक्त कॅल्क असं नाव देतो, कॅल्क डॉट जावा. ठीक आहे. इथं आपण नाव बदलायचं आहे कॅल्क. कॅल्क असं नाव दिलं आहे. आणखी काय करायचं आपल्याला इथं की 0 to 9 म्हणजे आपले 10 बटन्स येतात. ठीक आहे. सो 3/4 पहिला 4 करून घ्या, सॉरी 4/3 करायचं मॅट्रिक्स. आणि आणखीन एक लाईन तर वाढवावी लागेल. इथे तुम्हाला चेंज करावं लागेल कारण आपण टेक्स्टला आपण ते नंबर डिस्प्ले करणार आहोत. ओके. सो इथं पण एक चेंज होईल आपला, ऍड 10. ठीक आहे. आता डिस्प्ले वर बटन्स होते त्याच्यावरती नावच जो होती ते आता आपण काढायचे आहेत. सेव्ह करायचं आहे. ठीक आहे. पुन्हा कमांड प्रॉम्प्टला यायचं आहे, जावा सी कॅल्क डॉट जावा. आता ऍपलेट व्ह्यूवर जायचं. इथं बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 9 सॉरी इथं 10 च्या ऐवजी 0 यायला पाहिजे. सेव्ह करा. अशा पद्धतीने आपल्याला इथं आपला प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा आहे. ठीक आहे. सो दिस इज द आउटपुट ऑफ अवर प्रोग्राम. ओके. यामध्ये आपण काय करतोय, कॅल्क्युलेटर तयार करतोय. आणि इथं कॅल्क्युलेटर कसं आहे की आपल्याला 0 to 9 टोटल 10 नंबर्स आहेत. सो वी नीड 4/3 मॅट्रिक्स. ओके. सो in this way we can execute our remaining programs also. In exercise they have given some problem statement. Okay. That is they shown one diagram that is about
5 बटन्स. ओके, यामध्ये 5 बटन्स आहेत. या 5 बटन मध्ये आपल्याला पहिल्या कॉलम मध्ये 3 बटन आहेत, सेकंड कॉलम मध्ये 2 बटन आहेत, असे 5 बटन आहेत. सो इथं आपल्याला 3 रो आणि 2 कॉलम घ्यायचे आहेत. सो पॅरामीटर असेल 3x2 चा मॅट्रिक्स असेल. सो आपण जेव्हा इथं पॅरामीटर पास करतो, आपण एक्सरसाइज मधल्या प्रोग्रामचं लॉजिक डिस्कस करायला लागलोय. इथं आपल्याला ह्या ज्या 2 आहेत याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागेल, 3x2 3,2 असे पॅरामीटर पास करावे लागतील. बाकी सगळा प्रोग्राम सेम असेल. त्यानंतर पुढचा प्रोग्राम जो आहे त्यामध्ये आपल्याला त्याचं प्रत्येकाचं पोझिशन टाकायचं आहे. ओके, सो आपण त्या प्रोग्रामचा एक पार्ट आपण इथं बघायचा आहे. ओके, सो तो करत असताना याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागणार की 5 बटन्स घ्यावे लागतील. ठीक आहे, 5 बटन्स घ्यावे लागतील आणि त्या 5 बटन यूज करून आपल्याला तो प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा आहे. ठीक आहे, तर आपण एक्सरसाइज मधला आपण सेकंड प्रोग्राम बघतोय आपण, ज्यामध्ये आपल्याला 5 बटन घ्यायचे आणि प्रत्येकाचं एक लोकेशन दिलेलं आहे. आपल्या बॉर्डर लेआउट मध्ये टोटल 5 पार्टिशन असतात, 5 पार्ट्स असतात किंवा 5 लोकेशन्स असतात, ज्यामध्ये नॉर्थ, वेस्ट, साऊथ, ईस्ट आणि सेंटर अशा पद्धतीचा प्रोग्राम असतो आपल्याला. ठीक आहे, सो आपण हे काय करतो, एक सॅम्पल प्रोग्राम बघतो इथं. हा आपला एक सॅम्पल प्रोग्राम आहे. ठीक आहे, आपण त्याला एक्झिक्युशन करून चेक करायचं आहे. हे आपलं आउटपुट आहे आपल्या प्रोग्रामचं. याच्यामध्ये हा जो टॉप पार्ट आहे, हा टॉप लोकेशन जे आपण आपल्या बॉर्डर लेआउट मध्ये युज करतोय, राईट, लेफ्ट, बॉटम असा हा आपला सिंपल एक्सरसाइज आहे. आता इथं मधलं मी मुद्दाम ब्लँक ठेवला, हा पार्ट जो आहे मुद्दाम ब्लँक ठेवलाय. तर मला तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे की इथं बटन ऍड करायसाठी काय करायचं आणि तुमचा हा जो आपला हा प्रोग्रामचा जो पार्ट आहे तुम्ही इथं चेंज कुठं करणार. मागाचा जो प्रोग्राम बघितला तो ग्रीडचा होता, आता जो बघितला आपण तो आहे बॉर्डर लेआउट. तो पण पार्शली करून दाखवलेला आहे मी. तुम्हाला इथं मिडल साइडला या मिडल एरियामध्ये तुम्हाला बटन पुटअप करायचं आहे. सो अशा पद्धतीने आपला तिसरा एक्सपेरिमेंट संपलेला आहे इथं. तर तुम्ही लक्षात घ्या की आपण जो एक्सरसाइज दिलाय त्यामधला 2 मधला एक एक्सरसाइज, एक एक्झाम प्रोग्राम जो आहे तो ऑलरेडी सोडलेला आहे आणि जे स्टुडंट ऍक्टिव्हिटी होते ते कम्प्लीट केलेले आहेत. ओके, सो सगळ्यांनी सबमिशन करून मला आपल्या ग्रुपवरती टाकायचं आहे. ओके, थँक्यू.